नमस्कार, सी24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। अहमदनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 1 कोटींचा गांजा जप्त, 5 जण पोलिसांच्या अटकेत। स्टेट बँकेकडे कर्जमाफीसाठी आदेश, मात्र जिल्हा बँकेला आदेश मिळाले नाही, शेतकऱ्यांची संभ्रमावस्था। नेवाशातील श्री क्षेत्र देवगड दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान आणि आळंदीमधनं माऊलीच्या पालखीचं पंढरपूरकडे मोठ्या भक्तिभावानं प्रस्थान, लोटला भाविकांचा महापूर। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। अहमदनगरमध्ये पोलिसांनी 1 कोटींचा गांजा पकडलाय। अहमदनगर औरंगाबाद महामार्गावरती पेट्रोलिंग करताना पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली आहे। यामध्ये 5 जणांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी अहमदनगरमध्ये 1 कोटींचा गांजा पकडलाय। अहमदनगर औरंगाबाद महामार्गावरती पेट्रोलिंग करताना अहमदनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। औरंगाबादकडनं नगरच्या दिशेनं इनोव्हा आणि बोलेरो कार भरधाव वेगाने येत होती। त्यावेळी पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला, मात्र दोन्ही गाड्या न थांबताच शहरामध्ये आल्या। त्यावेळी पोलिसांनी पाठलाग करून या गाड्यांची तपासणी केली आहे। यावेळी इनोव्हा गाडीमध्ये 1 पुरुष आणि 1 महिला, तर बोलेरोमध्ये 2 पुरुष आणि 1 महिला गांजासह आढळलेत। गाडीमध्ये 1 कोटींपेक्षा जास्त किमतीचा गांजा आढळलाय। या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी हा गांजा ताब्यात घेतलाय। दरम्यान गांजा तस्करीचं एखादं मोठं रॅकेट कार्यरत नाही ना, याचा शोध घेण्याचं आता मोठं आवाहन पोलिसांसमोर उभं राहिलंय। पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नगर ते औरंगाबाद रोडवर हॉटेल सनी पॅलेसच्या परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना औरंगाबादकडून नगरच्या दिशेने 1 इनोव्हा कार व 1 बोलेरो जीप अशा दोन्ही भरधाव वेगाने येताना दिसले। त्यावरून दोन्ही कारच्या चालकांना हाताने इशारा करून थांबवण्याचा सूचना केल्या असता त्यांनी गाडी न थांबवता तसेच भरधाव वेगाने ते नगर शहराच्या दिशेने पळून गेले। त्यावरून सदर दोन्ही गाड्यांचा पाठलाग केला आणि पाठलाग करून सदर दोन्ही गाड्या नगर शहरामध्ये आशा टॉकीज जवळ अडवण्यात आल्या। त्यानंतर दोन्ही गाड्यांची झडती घेतलेली आहे। त्यानुसार इनोव्हा कारमध्ये 1 महिला व 1 पुरुष यांच्या ताब्यामध्ये एकूण 150 गांजाची पाकिटे मिळालेली आहेत। प्रत्येक गांजाच्या पाकिटाचं वजन जे आहे 2.250 किलोग्रॅम अशा एकूण 150 गांजाची पाकिटे मिळालेली आहेत। त्यानंतर दुसरी बोलेरो कार आहे, बोलेरो जीप आहे, त्या जीपमध्ये एकूण 136 गांजाची पाकिटे मिळालेली आहेत। असे एकूण 286 पाकिटे मिळालेली आहेत आणि 286 पाकिटामध्ये मिळून एकूण 643.50 किलोग्रॅम गांजा मिळून आलेला आहे। त्याच्या आजच्या बाजारभावानुसार किंमत जी आहे ती आहे 96,52,500 रुपये आणि इनोव्हा कार आणि बोलेरो जीप यांची आजच्या बाजारभावानुसार किंमत आहे 17 लाख रुपये आणि आरोपींकडे एकूण 86,500 रुपये रोख मिळालेले आहेत, ते सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत। असं एकूण 1,14,39,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे। तपासामध्ये आरोपींनी नगर शहरामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठं गांजा विकायला चालले होते, हा गांजा कुठून आणला होता, हे तपासामध्ये आपण भविष्यात निष्पन्न करू। वृत्तसंकलन विभाग, सी24 तास, अहमदनगर। हवेली तालुक्यातील उरुळी कांचन जेजुरी मार्गावरती शिंदवणे घाटामध्ये शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका महिलेवर फॉर्च्युनर गाडीमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे। या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। हवेली तालुक्यातील उरुळी कांचन जेजुरी मार्गावरती शिंदवणे घाटामध्ये शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका महिलेवरती फॉर्च्युनर गाडीमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे। ही महिला केडगाव परिसरातील असून ती देवदर्शनासाठी नारायणपूर येथे गेली होती। यातील फॉर्च्युनर गाडीमधील आरोपी अजय नवले आणि पक्या याचं पूर्ण नाव समजू शकलं नाहीये। त्यानं त्यांच्या फॉर्च्युनर गाडीमध्ये मधल्या सीटवरती महिलेला हातानं
मारहाण केली आहे आणि दमदाटी करून तिच्या इच्छेविरुद्ध प्रथम पक्या यानं आणि नंतर अजय नवले यानं जबरदस्तीनं तिच्यावरती बलात्कार केलाय आणि कोणास काही सांगितलं तर मारून टाकू अशी धमकी दिली आहे। आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी पथकं रवाना केली आहेत। लवकरच आरोपींना पकडण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलंय। तुकाराम गोडसे, अब्बास शेख, C24 तास, पुणे। पोलीस निरीक्षक असल्याचं खोटं सांगून बनावट फोन करून पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील सराफाला फसवण्याचा प्रकार संबंधित सराफ आणि पोलिसांच्या सतर्कतेने टळलाय। या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे, तर आरोपीची ओळख देखील पटली आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। मुंबई क्राईम ब्रांच माझगाव पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षकांच्या नावानं बनावट फोन करून तालुक्यातील तिसगाव येथील सराफाला गंडवण्याचा प्रकार संबंधित सराफ आणि पोलिसांच्या सतर्कतेने टळलाय। याबाबत तिसगाव येथील सराफ प्रमोद बेंद्रे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे। बुधवारी रात्री 11:15च्या सुमारास संबंधित सराफाच्या मोबाईलवरती फोन आला। मी माझगाव पोलीस स्टेशन गिरगाव चौपाटी क्राईम ब्रांच इन्स्पेक्टर बोलतोय। आम्ही एका महिला आरोपीला पकडलाय। तिनं चोरी केलेले 400 ग्राम वजनाचे दागिने तुम्हाला विकलेत। तुम्हाला अटक करावी लागेल, अन्यथा 400 ग्राम सोनं आणि मला काय देणार ते सर्व घेऊन सकाळी 8 वाजेपर्यंत मुंबईला या। कोर्टामध्ये सोनं जमा करायचंय। काय ते फोनवरनं कळवा, अन्यथा 10 मिनिटांमध्ये तुमच्याकडे गाडी घेऊन येतो आणि तुम्हाला अटक करू, असं म्हणत त्यांनी शिवीगाळ केली आहे। दरम्यान दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पुन्हा फोन आला आणि पैशांचं काय झालं अशी विचारणा करताच पैसे नाहीयेत, तुम्ही टीम घेऊन या असं सराफानं सांगितलं। त्याचवेळी फोन बंद झालाय। पूर्वीचा आणि आजचा असे दोनही नंबर पोलिसांनी ट्रेस केलेत, तर आवाजाची रेकॉर्डिंग सराफ संघटनेच्या सदस्यांनी ग्रुपवर ऐकवली आहे। मोबाईलवरती फोटो सुद्धा मिळालाय। या घटनेबाबत पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी अधिक माहिती दिली आहे। पोलीस निरीक्षक असल्याची बतावणी करून धमकावणारा इसम बीड जिल्ह्यातील वडावणी तालुक्यातील उपळी गावचा रहिवासी आहे। याबाबत पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे, तर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण परदेशी हे करतायत। मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत। पाहूयात पुढची बातमी। शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये बळीराजा कधी नव्हे तो संपावर गेला आणि आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून जागोजागी निदर्शने झाली आहेत। त्यानंतर अखेर शासनाला जाग आली आणि कर्जमुक्तीचा निर्णय जाहीर झाला आणि काही नियम, अटी आणि निकषांवरती तात्काळ 10,000 रुपये देण्याचं घोषित करण्यात आलं। मात्र शेतकऱ्यांमध्ये आता संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। 15 दिवसांपूर्वी पुकारलेल्या संपाला यश आलंय आणि बळीराजासमोर शासन झुकलंय आणि तात्काळ कर्जमाफी जाहीर झाली आहे। कोर कमिटी आणि शासनाच्या मंत्री गटाच्या सदस्यांमध्ये निर्णय घोषित झाले। त्यानंतर शासन स्तरावरती कारवाई होऊन सरसकट कर्जमाफी करताना काही निकष, अटी लावण्यात आल्यात आणि तशा आशयाचा अध्यादेश जारी करण्यात आलाय। या अध्यादेशानुसार लावण्यात आलेल्या अटींची पूर्तता करणं आणि पुन्हा नव्यानं कर्ज मागणी करताना मोठा पेच बळीराजाच्या पुढे निर्माण झालाय। कारण या नियम आणि अटींची पूर्तता करणं शक्य नसल्यानं राष्ट्रीयकृत आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दारामध्ये शेतकरी फिरताना दिसून येत आहेत। याकरता स्टेट बँकेच्या आणि जिल्हा सहकारी बँकेच्या शाखाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता स्टेट बँकेचे शाखाधिकारी रविकिरण देशमुख यांनी सांगितलंय की आमच्याकडे शेतकरी कर्ज वाटप सुरू आहे, कोणाचीही अडवणूक करण्याचा प्रश्न नाहीये। तसेच आमच्या शाखेमध्ये नियमित कर्ज वाटप सुरू आहे, एखादा टक्का थकीत आहे, त्याचीही अडवणूक होणार नाहीये। मात्र शासनानं 10,000चे तातडीचे कर्ज देण्याचे अध्यादेश काढलेत, परंतु त्यासाठी आमच्याकडे अद्याप शेतकऱ्यांची मागणीच आली नाहीये।
तर जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की तातडीच्या 10,000 रुपयांच्या कर्जाबाबत आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा लेखी आदेश नसल्याकारणानं आम्ही पुढील कारवाई करू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये बळीराजाच्या पुढे तातडीचे 10,000 रुपयांचं कर्ज कसं मिळणार हा प्रश्न निर्माण झालाय. नमस्कार. शेतकऱ्यांसाठी जी कर्जमाफी आता आली आहे त्या अनुषंगाने जे 10,000 तातडीचं कर्ज द्यायला सांगितलेलं आहे. तर आपल्याकडे ऑथोराइज बँकेचे इन्स्ट्रक्शन्स आल्यानंतर आपण ते इमिजिएट सुरू करणार आहे. पण आजच्या घडीला नवीन शेतकऱ्यांना कर्ज वाटप चालूच आहे. तसंच रिन्युअल चालू आहे आणि जास्त थकीतचं प्रमाण आपल्याकडे खूप कमी आहे. तर त्यातलं कोणी अप्रोच झालं तर त्यांची पण काळजी आम्ही घेऊ. तरी हे तातडीचं कर्ज प्रकरण मंजूर झालंय तर 10,000 रुपयांमध्ये शेतीची पेरणी, मशागतीची कामं यासाठी लागणारा खर्च या तुटपुंज्या रकमेमध्ये भागणार नाहीये. त्यामुळे शेतकरी वर्गामधनं नाराजी व्यक्त होतीये. आज तरी शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानुसार बँकेच्या दारामध्ये फिरताना दिसतोय. तर लावण्यात आलेले निकष आणि अटींची पूर्तता करणंही अशक्य असल्याचा सूर आता उमटताना दिसतोय. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. कोपरगाव येथील संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या प्रांगणामध्ये 16 जून रोजी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इस्रोच्या विविध प्रकारचे रॉकेट्स, उपग्रहाच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. कोपरगाव येथील संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या प्रांगणामध्ये शुक्रवारी 16 जून रोजी सकाळी 10 वाजता माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इस्रोच्या विविध प्रकारच्या रॉकेट, उपग्रहांच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. याचे उद्घाटन माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, विश्वस्त अमित कोल्हे, सुमित कोल्हे, इस्रोचे शास्त्रज्ञ डॉक्टर सतीशराव, डॉक्टर SS मंजुळ, डॉक्टर दीपक पांड्या, डॉक्टर योगेश देठोलिया, डॉक्टर नितीन, संजीवनी शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर DN क्यातनवार, डॉक्टर संजय आरोटे, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, गट शिक्षण अधिकारी शबाना शेख, डॉक्टर AG ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. इंजिनिअरिंग, मेडिकल बरोबर वैज्ञानिक क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवरती ग्रामीण भागातील विद्यार्थी झळकला पाहिजे यासाठी संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था कायमच प्रयत्न करतेय. याचाच एक भाग म्हणून इस्रोच्या या ऐतिहासिक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त अमित कोल्हे यांनी दिली आहे. दरम्यान भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे डॉक्टर सतीशराव यांच्या सहकार्यानं संजीवनी येथे भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनामध्ये अंतराळामध्ये वापरण्यात येणाऱ्या इस्रोच्या 3 रॉकेटसह 27 प्रकारच्या उपग्रहांच्या वस्तूंची प्रतिकृती ठेवण्यात आल्यात. त्या उपग्रहामध्ये रिमोट सेन्सिंग आणि कम्युनिकेशन उपग्रह याचा समावेश होतोय. विविध 27 प्रकारच्या प्रतिकृती प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आल्या होत्या. इस्रोनं सर्वात प्रथम सन 1960 ते 65 मध्ये सराउंडिंग रॉकेट तयार केलं होतं. त्याची प्रतिकृती देखील ठेवण्यात आली होती. तसेच इस्रोचा प्रसिद्ध रॉकेट पुरल सॅटेलाइट आणि काही दिवसांपूर्वी इस्रोनं GSLV Mark 3 हे रॉकेट सोडलं होतं. त्याच्या प्रतिकृतीचं प्रदर्शन या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. अंतराळामध्ये सोडलेल्या उपग्रहाची प्रत्यक्षात प्रतिकृती आणि त्याची कार्यप्रणाली समक्ष पाहण्यासाठी संधी अनेकांना मिळाली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत होता. इस्रोचे शास्त्रज्ञ डॉक्टर सतीशराव यांच्याशी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचं निरसन करत या क्षेत्रातील करिअरबद्दल सखोल माहिती घेतली आहे. त्यांच्या उत्साहानं संपूर्ण संजीवनी परिसर फुलला होता. दरम्यान हे प्रदर्शन 16, 17 आणि 18 जूनपर्यंत दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मोफत खुलं राहणार आहे. या प्रदर्शनाचा लाभ परिसरातील सर्व शाळेतील मुलांना आणि शिक्षकांना होणार आहे. याच्या बेसिकली आपण मागच्या 1-2 वर्षापासून बघत आहोत की इस्रो मार्फत वेगवेगळे सॅटेलाइट सोडले जात आहे वगैरे. त्यालाच अनुसरून आपल्या संस्थेचे चेअरमन आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेब यांचं एक इच्छा होती की
आपल्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग मेडिकलच्या व्यतिरिक्त अजून करिअरसाठी काय ऑप्शन आपण उपलब्ध करू दिला पाहिजे. मग त्यालाच अनुसरून इस्रो हा विषय निघाला. त्या दृष्टीने आम्ही मग इस्रोशी मागच्या 1 वर्षाशी कॉन्टॅक्टमध्ये होतो की आपल्याला असं प्रकारचं प्रदर्शन कोपरगावात भरण्याची विनंती होती. तर साधारण 1 वर्ष गेला त्यांच्याकडून डेट मागता करता. पण आनंद हे होतो आहे की साहेबांची इच्छा होती की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जी एक्झिबिशन्स होतं हे शक्यतो नाशिक, मुंबई, पुण्यासारख्या शहरात होतं आणि प्रथमच ग्रामीण भागात कोपरगावसारख्या तालुक्यात हे प्रदर्शन भरवलं जात आहे. मी इस्रोचा वैयक्तिक आभार मानाल की त्यांनी ह्या ग्रामीण भागात इथपर्यंत कोपरगावसारख्या तालुक्यात आले. आणि निश्चितच आपण बघत आहात की विद्यार्थ्यांची कुतूहलता फार जास्त आहे की GSLV म्हणजे काय, PSLV म्हणजे काय आणि अंतराळात काय काय गोष्टी होतात. ह्या सर्व गोष्टींची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे. इस्रोचे सर्व सायंटिस्ट आहेत तेही सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत आणि त्याच्या निश्चितच विद्यार्थ्यांपर्यंत आपला इस्रो जसं अमेरिकेचं नासा आहे, आपलं जे इस्रो आहे किती अंतराळात कामं करतात काय, ही सर्व गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल. आपल्याला सर्वांना माहीत आहे आज नासा ज्या पद्धतीने चालेल त्याच्या 100 पटीने इस्रोचे सॅटेलाईट्स आज अंतराळात जात आहे. ही सर्व माहिती विद्यार्थ्यांना एक करिअर आणि एक आपलं भारताची काय कॉन्ट्रीब्युशन आहे सॅटेलाईटच्या याच्यात ती निश्चितच त्यांची जी काही मनात द्विधा मनस्थिती आहे ती क्लिअर होईल. आणि त्याच अनुसरून संजीवनी उद्योग समूह व इस्रोच्या वतीने हे सैटेलाइट हा स्पेस एग्जीबिशन अपन ठेवलेला आहे. ये इसरो का एग्जीबिशन है और मैं इसरो का एक सेंटर अहमदाबाद का स्पेस एप्लीकेशन सेंटर है. यहाँ पर जो एग्जीबिशन है वो विक्रम साराभाई स्पेस एग्जीबिशन के अम्ब्रेला के नीचे है. उद्देश्य इसका ये है कि स्पेस साइंस क्या है. हम सैटेलाइट का यूज़ करते हैं, चैनल एंजॉय करते हैं, मोबाइल यूज़ करते हैं, ATM के माध्यम से सैटेलाइट हमारे पास है, फिर भी सामान्य प्रजा को पता नहीं है कि सैटेलाइट हम यूज़ कर रहे हैं. आने वाले दिनों में सैटेलाइट की उपलब्धि हर क्षेत्र में होगा. फिशरमैन फिशिंग करता है तो पोटेंशियल फिशिंग जोन कौन है ये सैटेलाइट गाइड करेगा. आपको कौन सा खेती करना है ये सैटेलाइट गाइड करेगा. आपका रूरल डेवलपमेंट, आपका अर्बन डेवलपमेंट ये कैसे हो सकता है ये सैटेलाइट आपको गाइड करेगा. तो चिंता का विषय यह है कि सैटेलाइट इतना ज़्यादा हम प्रगति करने पर भी पब्लिक को पता नहीं है कि सैटेलाइट है. तो ये सैटेलाइट एग्जीबिशन एक तो सामान्य प्रजा के लिए है, अंतरियाल विस्तार के लोगों के लिए है और स्टूडेंट के लिए. आने वाले दिनों में वो स्पेस साइंस की ओर रुचि रखे, उसके प्रति वो अभ्यास करने की एक तमन्ना रखे. कैसे लोग ऊपर से विमान निकलता है तो पायलट बनने का सबको सपना आता है, तो आज रॉकेट देखेगा, सैटेलाइट देखेगा तो स्पेस साइंटिस्ट बनने का उनको अंदर से दिल होगा, अंदर से अंदर आदमी उठ के आएगा. एक इंटेंशन के साथ हम पूरा भारत में ये एग्जीबिशन स्प्रेड आउट करके रखा है और हर जगह हम जा रहे हैं. माझं नाव स्नेहल विश्वास सुराळकर. मी SRES कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची स्टुडंट आहे. आता 3rd इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आहे. तर हे इस्रोतर्फे एक एक्झिबिशन ऑर्गनाईज केलेलं आहे आणि प्रत्येक सॅटेलाईट्स आणि तिथले जेवढे पण हे असतील मॉडेल्स त्यांनी आणलेले आहे आणि ते मी सध्या ॲपल सॅटेलाईटची माहिती देते. तर ॲपल सॅटेलाईट हे एरियन पॅसेंजर पेलोड एक्सपेरिमेंटल कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे, जे इंडियातर्फे लॉन्च झालेलं फर्स्ट कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे. म्हणजे आपले जे टेलिव्हिजन सिग्नल्स, टेलिफोन सिग्नल्स किंवा रेडिओ नेटवर्किंग वगैरे ते सिग्नल्स ट्रान्समिट करण्यासाठी हा सॅटेलाईट वापरला जातो. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं 8 मे रोजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची ग्रंथतुला करण्यात आली होती. या पुस्तकांचं वाटप संस्थेच्या 10वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी संस्थेचे सचिव अक्षय आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा वाढदिवस भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. 8 मे रोजी संपन्न झालेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये खासदार शिवाजी आढळराव पाटील यांची ग्रंथतुला करण्यात आली होती.
सदर पुस्तकांचं वाटप संस्थेच्या इयत्ता 10वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी संस्थेचे सचिव अक्षय आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, सौ शीतल तोडकर, मंचरचे सरपंच दत्ताभाऊ गांजाळे, शिवसेना तालुका प्रमुख सुनील बानखेले, मुख्याध्यापिका श्यामल चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रियंका लांडे हिला 98.20%, गणेश गव्हाणे याला 94%, हर्षदा जांभळे हिला 92%, आदिनाथ दरेकर हिला 92%, योगेश डांगे याला 91.40%, तेजस आढळराव याला 89.80% गुण मिळालेत. त्याबद्दल या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आलाय. यापैकी प्रियंका लांडे हिनं आंबेगाव तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय. त्यांच्याबद्दल काय बोलावे. फुलांची चित्रेरेखातून सुगंधाची अनुभूती मिळत नाही आणि लहान मुलाच्या आवेग पाण्याची गोडी घेतल्याशिवाय कळत नाही. अगदी असंच चिरा चिरा हा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा, अज्ञानी तो पडवावा, अज्ञानी तो पडवावा. त्या कार्याला झोकून दिलेले माझे सर्व शिक्षक आणि ज्यांच्यामुळे मी इथे उभी आहे आणि ज्यांच्या असीम कार्याची प्रचिती माझ्या रूपाने तुम्हाला दिसते आहे ते आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डोके सर आणि सर्व शिक्षक. हिवलेसे रोप लाविली एक वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला मोगरा फुलला. अशा रूपाने माझ्या रूपाने लावलेले हे हिवलेसे रोपटे आज माझ्या निकालाच्या रूपाने मोगरा फुलले आहेत. मोगरा हे वास्तव. आज आपण हे सगळे जमा झालेलो आहोत. हे यश खरं तर या संस्थेसाठी काही नवीन नाही आहे. सातत्याने गेले अनेक वर्ष नुसतं 100% निकालच नाही तर आपल्या भागातून मुलांना किती चांगली टक्केवारी मिळेल यावरती वर्षभर मेहनत घेऊन या भागातील शिक्षक पाल्यांवरती एवढी मेहनत घेतात आणि त्याचंच फलस्वरूप म्हणून आज आपल्यासमोर हे गुणवान विद्यार्थी दिसत आहेत. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांचे पालक यांचाही त्यांच्या या यशामध्ये खूप मोठा वाटा आहे आणि म्हणून तुमचंही अभिनंदन. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही लहान मुलं ज्यांनी वर्षभर अभ्यास केलेला आहे आणि त्यांचं यशाचं फळ म्हणून त्यावेळेस मला प्रश्न पडला की 100% मार्क कसे मिळाले. आता आपण एक तर ही गोष्ट आहे की त्या मुलांनी खूप अभ्यास केलेला असेल, पण चिंतेची अशी गोष्ट आहे की जर एवढ्याच सातत्याने जर अशी टक्केवारी वाढत असेल तर येणाऱ्या काळामध्ये जेव्हा तुम्ही कट ऑफसाठी जाता किंवा तुमच्या इंजिनिअरिंग असेल किंवा बाकी कुठल्या विषयांमध्ये जर तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल त्यावेळेस ही स्पर्धा अजून किती कठोर होणार आहे. आमच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे की नाही ठाऊक नाही, पण डी ग्रुप नावाचा एक कॉन्सेप्ट असायचा की त्यावेळेस आणि अल्जेब्रा आणि जॉमेट्रीमध्ये की कुठलाही एक असा प्रश्न असायचा, मला वाटतं 10 किंवा 20 मार्काचा, की जो तुमच्या सिलेबसच्या बाहेर नाही यायचा आणि तो सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये तुम्ही जे काही शिकलेले असाल ते कॉन्सेप्ट ते फंडामेंटल्स तुम्हाला वापरायचे असतात. तो प्रॉब्लेम तुम्ही आजपर्यंत कधी बघितलेला नसतो, त्या दिवशी तो तुम्हाला परीक्षे दिवशी दिसतो. पण तुम्ही जे काही वर्षभर शिकलेले असाल जर ते तुम्ही नीट आत्मसात केलं असेल खऱ्या अर्थाने तर तुम्ही तो प्रश्न सॉल्व्ह करू शकता. मला माहीत नाही की यावेळेस बोर्डाने ती परंपरा कायम ठेवलेली आहे की नाही, पण एक लक्षात घ्या की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला प्रश्नांची उत्तरांपेक्षा तुम्ही काय क्वालिटीचे प्रश्न विचारताय. शाळा कॉलेज तर झालंच, पण खरं जग जे आहे शाळा कॉलेजच्या बाहेरचं आहे. त्यावेळेस कोणी तुम्हाला प्रश्न विचारणार नाही आहे, कारण का आज सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी गुगल आहे लोकांकडे. जर कोणी तुम्हाला विचारणार नाही की ह्या जागेचं कॅपिटल काय आहे, हा खूप बेसिक प्रश्न आहे. दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत.
महाराष्ट्रामध्ये शिस्तप्रिय म्हणून प्रसिद्ध असलेल्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय। देवगड परिसरामध्ये दिंडीचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं। पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जिथं जागा मिळेल तिथं झाडं लावा असं आवाहन यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केलंय। पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती। ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करत महाराष्ट्रामध्ये शिस्तबद्ध म्हणून प्रसिद्ध असलेल्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांची पायी पालखी दिंडी ही शनिवारी 17 जून रोजी सकाळी 9 वाजता गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरकडे प्रस्थानासाठी निघाली आहे। या दिंडीमध्ये सुमारे 1400 महिला आणि पुरुषांचा समावेश आहे। प्रस्थानापूर्वी गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या समाधीसह पालखीमध्ये ठेवण्यात येणाऱ्या चांदीच्या प्राकृत पादुकांची विधिवत पूजा करण्यात आली आहे। यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्यासह हरिभक्त पारायण वेताळ महाराज, नेवासा तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार शंकरराव गडाख, औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलंय। गुरुवर्य भास्करगिरी महाराज यावेळी म्हणाले की समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पायी पालखी दिंडीचं हे 43वे वर्ष आहे। दिंडीच्या नियमानुसार वारकरी भाविक शिस्त पाळतायत, म्हणून राज्यामध्ये या दिंडीचा नावलौकिक आहे। भगवान दत्तात्रेयासह विठुरायाला प्रार्थना करून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी संवर्धनासाठी जागा मिळेल तिथे झाडं लावावीत असं आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केलंय। अनेक न करी तीर्थव्रत या तुकोबरायांच्या वचनाप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व वारकरी भक्त मंडळ महाराष्ट्र आणि शेजारच्या काही राज्यामधून आषाढी वारी करता दिंड्या पालख्याच्या माध्यमातून लाखो भक्तगण विठुरायाच्या दर्शनाकरता येतात आणि जे वारकरी म्हणून दर्शनाकरता येतात ते कुठल्याही प्रकारची देवाकडे मागणी करत नाहीत, स्वतःकरता काहीही मागत नाहीत आणि जे मागायचं ठरलं ते केवळ समाजाकरता, समाजामधले जात धर्म पंथ हे सर्व बाजूला ठेवून केवळ माणूस म्हणून त्या माणसाला सुखासमाधानाने जगता यावं ह्याकरता सर्व वारकरी मंडळी पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतात आणि वेळच्या वेळी पाऊस यावा, बाकीचे सर्व व्यावहारिक काही प्रश्न असतील हेही सर्व गुंतागुंती याच्या सर्व सुटत राहाव्यात आणि सर्वांमध्ये सर्व जाती धर्मामध्ये सलोखा निर्माण व्हावा याकरता ह्या पंढरपूरच्या वारीचा खूप सर्वांना फायदा झालेला दिसतो, त्याचं फळ मिळालेलं दिसतं। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद वर भ्रम अमंग या तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे सर्व वारकरी एकत्र येऊन केवळ भगवंताचे गुणानुवाद गात आपणास सर्वांना आनंदी करतात। त्याचप्रमाणे स्वच्छता, वृक्ष लागवड आणि इतरही सर्व जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाकडे लक्ष देऊन वृक्ष लागवड करत सुद्धा आमच्या काही दिंड्यातले बांधव चालतात आणि तेही कार्य चांगल्या प्रकारचे करतात। समाजामध्ये जसा एकोपा निर्माण व्हावा त्याचप्रमाणे सर्व जाती धर्म पंथात आणि सर्व पक्षामध्ये सुद्धा एकोपा निर्माण होऊन या भारतभूमीचे जेवढे सुपुत्र आहेत, भारतभूमीमध्ये जेवढे काही सर्व माणसं जन्माला आले आहेत त्या सर्वांना सुख समाधान मिळावं हे सर्वांचे जे काही हेतू आहेत त्या सर्वांचे हेतू सफल व्हावेत ती पांडुरंगाच्या चरणी आणि सद्गुरू किसनगिरी बाबांच्या चरणी आम्ही विनम्र प्रार्थना करतो।
यावेळी नेवासा तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. दिंडीच्या स्वागतासाठी देवगड येथील श्री गुरुदत्त माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे अग्रभागी झांज पथक, त्यामागं भक्तिगीतं गाणारं बँड पथक, पांढरा शुभ्र पोशाख घालून शिस्तीमध्ये ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर करत चाललेले झेंडेकरी भजनी मंडळाचं पथक, त्यामागे दिंडीमध्ये सहभागी वारकरी भाविक, डोक्यावरती तुलसी कलश घेऊन नामस्मरण करणाऱ्या महिला, असं एकंदरीत या दिंडीचं स्वरूप आहे. यावेळी नेवासा पोलीस स्टेशनच्या वतीनं दिंडीसोबत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बाबाजींचा हा पालखी सोहळा हा श्री क्षेत्र देवगड भगवान दत्तात्रयांच्या पालखी सोहळा हा भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी आज देवगड येथून परमपूज्य श्रद्धास्थान आपल्या सर्वांचं हरिभक्तपरायण प्रातस्मरणीय भास्करजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सालवादप्रमाणे आज हा 43वा हा दिंडी पालखी सोहळा आज प्रारंभ झालेला आहे. आज या दिंडी सोहळ्याचं राज्यामध्ये सर्वात आगळंवेगळं महत्त्व म्हणजे शिस्तप्रिय, अत्यंत नियोजनबद्ध आणि या दिंडीमध्ये महिला आणि पुरुष या दोन्ही मोठ्या संख्येने सहभागी असलेले हे सर्व भाविक अखंड नामस्मरण करीत, अखंड भजन करीत हा दिंडी सोहळा पूर्णपणे पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघत असतो. आज भव्यदिव्य असं स्वागत या ठिकाणी झालं. आज सर्वांच्या वतीने या एवढीच भगवंताची चरणी प्रार्थना आहे की वरुण राजाचं खूप कृपा चांगली झाली, अशीच कृपा दरवर्षी अशीच राहो. यावर्षी देखील भरभरून वरुणराजाची मेघराजाची कृपा व्हावी. सर्व शेतकरी बांधवांना, सर्व भाविकांना, सर्व गुरुबंधूंना सुखी समाधानी करावी हीच भगवंताची चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी, जय हरी. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. चाकणमध्ये एका वृद्ध महिलेस सोन्याच्या बिस्किटाचं आमिष दाखवून 3 अनोळखी चोरट्यांनी या महिलेच्या अंगावरील 3.5 तोळ्यांचे दागिने लांबवलेत. या प्रकरणी 3 अनोळखी चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चाकण येथे सोन्याच्या बिस्किटांचं आमिष दाखवून गोड बोलून 3 अज्ञात चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या अंगावरील मंगळसूत्र, कर्णफुलं आणि अंगठी असे 3.5 तोळ्यांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी 3 अनोळखी चोरट्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती PSI श्रीधर जगताप आणि ठाणे अंमलदार SR हरगुडे यांनी दिली आहे. ही घटना सकाळी 10 वाजेच्या सुमारास चाकणच्या माणिक चौकामध्ये घडली आहे. याबाबतची फिर्याद छबुबाई पांडुरंग कड यांनी चाकण पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. कड या बँकेमधनं पैसे काढून घरी जात असताना 3 अनोळखी इसम आले. त्यांनी त्यांच्यासमोर जमिनीवरती गुलाबी रंगाच्या कागदामध्ये सोन्याचं बिस्किट असल्याची वस्तू ठेवली आणि जमिनीवरनं उचलून त्यांना दाखवली आणि म्हणाले की हे सर्व सोनं आपण वाटून घेऊ. असं गोड बोलून आमच्याकडील सोनं तुम्हाला देतो आणि तुमच्या अंगावरील सोनं आम्हाला द्या, असं ते म्हणाले. त्यावेळी कड यांनी आपल्या अंगावरील दागिने काढून दिलेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रमोद भोसले हे करतायत. हनुमंत देवकर, C24 तास, खेड. घोडेगाव येथील BD काळे महाविद्यालयामध्ये नेहरू युवा केंद्र पुणे यांच्या वतीनं युवा संसद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विधानसभेमध्ये मंत्रिमंडळाचं कामकाज कसं चालतं याची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. घोडेगाव येथील BD काळे महाविद्यालयामध्ये नेहरू युवा केंद्र पुणे यांच्यातर्फे युवा संसद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी BD काळे महाविद्यालयाचे प्राचार्य IV जाधव सर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, मराठी साहित्याचे संपादक डॉक्टर पुरुषोत्तम काळे सर उपस्थित होते. महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या युवा संसदेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. युवा संसदेमध्ये विद्यार्थ्यांना विविध खात्यांचं मंत्रिपद देण्यात आलंय आणि या संसदेमध्ये काही विद्यार्थ्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून कार्य केलंय. ही युवा संसद घेण्याचा उद्देश असा होता की ज्याप्रमाणे विधान भवनामध्ये मंत्र्यांचे मंत्रिमंडळ भरवलं जातं त्याचप्रमाणे या संसदेमधनं विद्यार्थ्यांना मंत्रिमंडळ कसं चालतं, त्यांचा कार्यभार कसा चालतो याची माहिती मिळेल. या संसदेमध्ये युवकांच्या झालेल्या चर्चेवरती डॉक्टर पुरुषोत्तम काळे यांनी युवकांना युवा संसद कशी असावी याबद्दल चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलंय.
या कार्यक्रमाचे नियोजन नेहरू युवा केंद्र पुणेचे सभासद विकास शरद काळे आणि कुमारी प्रियंका राजेंद्र बारवे यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहरू युवा केंद्राचे माजी विद्यार्थी अमर चिखले यांनी केले, तर आभार बीडी काळे महाविद्यालयाचे अक्षय गाढवे यांनी मानले. मी बारवे प्रियंका राजेंद्र, नेहरू युवा केंद्र यामध्ये मी ऑल इंडिया म्हणून काम करत आहे. तर त्यानिमित्ताने आज आम्ही बीडी काळे महाविद्यालय आंबेगाव तालुक्यात एक जशी मंत्रिमंडळात मंत्र्यांची संसद चालते त्याच ठिकाणी आज आम्ही ती युवा संसद भरवली आहे की जेणेकरून हे या आपल्या युवकांना समजलं पाहिजे की मंत्रिमंडळामध्ये का यांचे कामकाज कशा प्रकारे चालते, की यामध्ये विरोधी पक्षनेते काय बोलतात त्यावर आपले कॅबिनेट मंत्री कशा प्रकारे उत्तर देत आहेत हे आज आपण या मंत्रिमंडळात जाणून घेतलं. तर आजच्या युवकांना फार अत्यंत गरज आहे हे समजण्याची की आजचं जे सरकार आहे बीजेपी सरकार त्याचं कामकाज कशा प्रकारे चाललेलं आहे आणि इथून मागचं जे सरकार होतं की त्यांचं कामकाज कशा प्रकारे चाललेलं होतं. या संसदेत आज या दोन्ही सरकारवर चांगल्या प्रकारे चर्चा झाली. त्यामधूनच आमच्या युवकांना कळालं की नक्की सरकार काय करतंय आणि काय करत नाही आणि कोणत्या बाबतीत सरकार आज कमी पडतंय. आणि मला आज अत्यंत आनंद होत आहे की युवकांना आज आपण मंत्रीपद दिलंय. प्रत्येक युवकाला आपण एक मंत्रीपद दिलं आहे. त्यानुसार त्यांनी त्यांचं कामकाज खूप चांगल्या प्रकारे पार पाडलं आणि त्यांच्या मनात जे क्वेश्चन निर्माण झाले ते त्यांनी चांगल्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यावर आमच्या विरोधी पक्षांनी सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांना उत्तरं दिली. आणि या मंत्रिमंडळामध्ये मी सभापती व अध्यक्ष. नमस्कार, मी विकास शरद झोडगे, नेहरू युवा केंद्र पुणे यामध्ये मी ॲज अ व्हॉलेंटियर म्हणून काम करत आहे. तरी एक तालुकास्तरीय संसद ही कशा प्रकारे असते याबाबत आम्हाला त्यामध्ये काम करायला सांगितले होते. तरी युवकांना संसद म्हणजे काय असते, संसदेमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात, कशा प्रकारे उत्तरे दिली जातात, तसेच संसदेचा कार्यभार कसा चालतो याबद्दल माहिती होण्यासाठी एक युवा पिढीला संसद ही एक कन्सेप्ट समजण्यासाठी युवा संसद ही एक योजना आम्ही राबवलेली आहे. तरी ही योजना आम्ही आंबेगाव तालुक्यात राबवून त्या कार्यक्रमाला पुरुषोत्तम काळे पुणे जिल्हा मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ते उपस्थित होते. तरी उपस्थित असलेल्या सर्व मंत्र्यांनी. मोहसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. वारी म्हणजे काय? वारकऱ्यांचा उत्सव, आनंद सोहळा, भक्तांचा पूर आणि विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेले भक्तांचे डोळे. सगळ्यांच्या मनी एकच भाव, एकच आस विठुरायाची. तीच ही वारी. असंख्य भक्तगण या वारीमध्ये आळंदीमध्ये दाखले. याच वारीकरता महाराष्ट्रामधनं भाविक आळंदीमध्ये दाखल झालेत. तिथं लहान थोर अबाल वृद्ध अशा प्रत्येक वयोगटातील भाविक आळंदीमध्ये पाहायला मिळत आहेत. माऊलीच्या नावाचा जयघोष प्रत्येकाच्या मुखी आहे. काय भावना आहेत वारकऱ्यांच्या आणि वारीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या भक्तांच्या, जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी. महाराष्ट्रातील अरैव दैवत मानल्या जाणारं संत ज्ञानेश्वर महाराजांचं श्री क्षेत्र आळंदीवरून आज पंढरपूरकडे जी पालखी आहे ती पालखी प्रयास्थानासाठी अनेक भाविक या ठिकाणी आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत. त्यातीलच एक अनुभवी भाविक म्हणून या ठिकाणी एक भाविक आपल्यासोबत आहेत. काका, काय सांगाल, कधीपासनं तुम्ही ह्या आळंदीच्या वारीसाठी येत असतात आणि कशा पद्धतीनं तुम्ही आनंद या वारीचा घेता? मी गेले कमीत कमी 30 ते 35 वर्ष ह्या आळंदीचा मी आनंद घेतो की मला काही भान राहत नाही. मी किती जरी आजार, मी आता सध्या मला चालायचं नाही तरीसुद्धा मी आळंदीचा येणार. मी कशा कुटुंबाला सांगितलं, मी घराला कुलूप लावून मी आळंदीचा ह्या माऊलींचा माझ्या आनंद घेण्यासाठी इथं आलेलो आहे काय. आणि असंही माझी पिढ्यानपिढ्या चालत राहणार. आता दुसरी पिढी माझा मुलगासुद्धा माझ्याबरोबर आहेत, माझी सूनबाई बरोबर आहेत. कारण हे चालत राहणार कायम. कारण आम्हाला दुसरं काही तिथं आवडत नाही की फक्त आळंदी. निश्चितच. तसंच या ठिकाणी त्यांचं पूर्ण कुटुंब या आळंदी नगरीमध्ये आलेलं आहे. त्यांचे चिरंजीव आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, तुम्ही हा वारसा कसा चालविता? खूप आनंद वाटतो या वारकरी संप्रदायामध्ये. मग माझं 5वं वर्ष या वारीमध्ये येण्याचा. म्हणजे मी आता ही माझी छोटीशी मुलगी, हिला पण घेऊन आलो.
खूप खूप आनंद वाटतो. निश्चितच असे अनेक कुटुंब आहेत, ते आपल्या सर्व काम धंदे सोडून या ठिकाणी माऊलींच्या आनंदासाठी पालखी सोहळ्यासाठी आनंद घेत असतात. तसेच एक शाळेतली विद्यार्थिनी आपल्यासोबत आहे. दीदी, काय सांगणार तू माऊलीच्या ह्या पालखी सोहळ्यात? खेड तालुक्यामध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून मान्यवरांच्या हस्ते गुलाबाची फुलं आणि खाऊचं वाटप करून विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय. खेड तालुक्यामध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांचं मोठ्या उत्साहात जंगी स्वागत करण्यात आलंय. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्वच शाळांमधनं मुलांचे वाद्यवृंदाच्या गजरामध्ये ढोल लेझिम पथक लावून मिरवणूक काढून मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प आणि खाऊचं वाटप करून मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात आलंय. खराबवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आमदार सुरेश भाऊ गोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण शेठ मांजरे, शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख नंदाताई कड, मनसे नेते अशोक खांडेभराड, गटविकास अधिकारी इंदिरा अश्वार, गट शिक्षण अधिकारी श्री वेताळ, मनसेचे जिल्हा प्रमुख मनोज खराबी, सरपंच दीपालीताई खराबी, उपसरपंच माधुरीताई खराबी, सदस्या संगीता खराबी, माजी उपसरपंच काळूराम केसवड, केंद्र प्रमुख सुगंधा भगत, मुख्याध्यापिका सुनंदा गारगोटे, माजी चेअरमन कांताराम कड आणि सर्व शिक्षकांनी गावामध्ये मुलांचे फेटे बांधून औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत केलंय. रोहिणी गव्हाणे यांनी यावेळी सूत्रसंचालन करून सर्वांचे स्वागत केलंय. चाकण शाळा नंबर 1 आणि 2 उर्दू शाळा आणि नाणेकरवाडी येथील प्राथमिक शाळेमध्ये पंचायत समिती सदस्या वैशाली जाधव, सरपंच राजू नाणेकर आणि मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलंय. हा एक अभिनव उपक्रम शासनाच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये राबवला. मुलांना शाळेमध्ये यावंसं वाटणं, मुलांनी शाळेमध्ये आकर्षित व्हावं, मुलांना शाळेबद्दल आवड निर्माण व्हावी, या प्रमुख उद्देशानं मुलांना शाळेमध्ये पहिल्या दिवशी अतिशय प्रेमानं स्वागत करायचा उपक्रम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवला जातो. हनुमंत देवकर, C24 तास, खेड. डॉक्टर संतोष सवाणे निर्मित TTMM हा सिनेमा 16 जूनला संपूर्ण महाराष्ट्रासह सर्वत्र प्रदर्शित झालाय. या सिनेमाचा प्रीमियर शो पुण्यामधील सिटी प्राईड कोथरूड या थिएटरमध्ये TTMMच्या सर्व कलाकारांच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय. पहिल्याच दिवशी पुण्यामध्ये TTMM चित्रपटाला पुणेकरांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय. पुण्यामध्ये सिटी प्राईडमध्ये प्रीमियर शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोला चित्रपटातील सर्व कलाकार उपस्थित होते. तर सर्वांनी चित्रपट करत असताना या चित्रपटाचे निर्माते यांनी कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिली नाहीये अशा शब्दामध्ये डॉक्टर संतोष सवाणे यांचे आभार मानलेत आणि आपल्या चित्रपटाविषयीच्या भावना व्यक्त केल्यात. थँक्यू तुम्ही सगळे आल्याबद्दल. आय होप तुम्ही आता फर्स्ट हाफ एन्जॉय केला असेल, सेकंड हाफ पण कराल आणि नेहा मुली तशी नक्की आम्हाला जाताना फीडबॅक देऊन जावा. आणि मी सगळ्या टीमला पहिले थँक्यू म्हणेन की ज्यांच्यामुळे आता हा सिनेमा तयार झाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे निर्माते डॉक्टर संतोष सवाणे, ज्यांच्यामुळे ही सगळी टीम एकत्र आली आणि खरंच खूप मेहनत करून आम्ही हा सिनेमा बनवला. त्याच्यानंतर तेजपाल वाघ, ज्यांनी एक छान कॉन्सेप्ट हिंदी आणि मग हे सगळं सुरुवात झालं हे सगळं करायला. तर मला सिनेमाचा विषय आपण नेहमीच कॉलेजमध्ये असताना TTMM करत असतो आणि मग तुझं तू माझं मी करत आपण बिलं भागवत असतो. पण आयुष्यातली काही बिलं अशी असतात की जी तुझं तू माझं मी करून भागत नाही, ती कधीतरी आपलं समजून भागवावी लागतात. तर ह्या नोटवर हा सिनेमा आहे. आणि अभिनेता आणि लेखक असल्याचा एक फायदा असतो, कसा असतो तोटाही असतो. कारण स्क्रिप्ट वेळेत मिळत नव्हती, सतत त्याचे ड्राफ्ट पडत होते. त्यामुळे आमचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर मयूर हरदास आणि दिग्दर्शक कुलदीप जाधव यांनी निर्णय घेतला की एक कास्टिंग त्यांनी केलंच नाही. आणि अशा पद्धतीने ते कास्टिंग मला करायला म्हणजे रोल मला करायला लागला नरूडचा, की तो सतत मारत असतो आणि खूप कानाकडे आणि खरं करायला म्हणजे ते स्क्रिप्ट वेळेत न देण्याची परिस्थिती त्यांनी मला अशी ऑनस्क्रीन थँक्स. आणि असं म्हणतात की पुत्र व्हावा आहे ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, तसं निर्माता व्हावा आईचा ज्याचा प्रत्येक बॉक्स ऑफिसवर झेंडा, अशा निर्माते संतोष सवाणे या माणसाने एकदाही सांगितलं नाही असं
काय पाहिजे तुम्हाला, हे असं आहे आणि असं व्हायला पाहिजे असं मयूरनी मी किंवा कुलदीपनी सांगितलं तर ते तसंच होण्यासाठी प्रयत्न करणारा प्रोड्युसर मी आज ताब्यात बघितला नाही. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि ज्या संख्येने आलेला आहात त्याच संख्येने तुमच्या मित्रांना, ज्या मित्रांबरोबर तुम्ही TTM केलेलं आहे किंवा करता, त्या सगळ्यांना सांगा तिकीट एकाने कुठेतरी काढण्यापेक्षा TTM करून काढलं तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण सिनेमा बघा, मला नक्की आवडेल. मराठीमध्ये एक चांगली चित्रपट निर्मिती व्हावी या हेतूने मी चित्रपट निर्मितीमध्ये उतरलो. आणि खरं तर मला असं वाटतं आता सगळ्यांचे रिॲक्शन बघून की काही ना काही प्रमाणात मी त्यामध्ये यशस्वी झालो. आणि TTM म्हणजे फक्त सेपरेशन होत नाही, कॉन्ट्रीब्युशन होतं. आणि इथे स्टेजवर असलेल्या सगळ्यांनी खूप कॉन्ट्रीब्युशन दिले त्यांचं. पण इथे समोर असणारे बरेचसे लोक आहेत, आता त्यांची नावं नाही घेऊ शकत मी, खूप मोठी लिस्ट आहे की ज्यांनी अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून मला मदत केली आणि हा चित्रपट यशस्वी करण्यामध्ये त्यांचा खूप मोलाचा हातभार आहे. तर मी माझ्या टीमला सगळ्यांना सांगेल की इथे बसणारे जे आहेत माझे मित्र आणि ज्यांनी खरंच मला मदत केली या कामामध्ये, अशा या सगळ्या मित्रांचं आपण एकदा टाळ्या वाजवून. आम्ही सुद्धा सगळेजण खूप दिवसांनी, मला वाटतं एका वर्षाने एकत्र आलो आहोत, त्यामुळे वेगळा आनंद होता. आणि हा सगळा प्रवास खरंच खूप अविस्मरणीय आहे आमच्यासाठी, कारण एका वर्षापूर्वी झालेलं शूट, त्यानंतर डबिंग, प्रमोशन्स, आणि आजचा आमचा असा खरा दिवस असतो जेव्हा आमचं सगळं ऑफिशियली काम संपतं आणि आम्ही आता परत तुमच्याकडे येणारी सिनेमा बघा म्हणायला. तुम्हाला कसा वाटतं ह्याच्यावर आता सिनेमाचं सगळं उर्वरित भविष्य अवलंबून असेल. खरोखर खूप मनापासून आनंद होतोय. म्हणजे एकतर पुण्यात माझ्या सगळ्या जवळच्या लोकांबरोबर, माझ्या फॅमिली, फ्रेंड्स, आणि पुण्यात म्हणून एक विशेष आनंद सगळ्या आमच्या टीम बरोबर. त्यामुळे मी सगळ्यांचं तुमचं मनापासून स्वागत करते. आणि सिनेमा बघून झाल्यावर आम्हाला न भेटता जाऊ नका एवढंच म्हणेन. TTM खूपच हलका फुलका मराठी सिनेमा आहे. म्हणजे आता चीगची चौका, मुरंबा आणि आता TTM मराठी चित्रपटाची परिभाषा बदलती आहे आणि खूप वेगळ्या वाटेवरचा आहे. मयूर हरदासचा DOP, म्हणजे मयूर हरदासचा कॅमेरा खूप वेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळतो. वेगळं लेखन तेजपालचं आणि वेगळं डिरेक्शनही पाहायला मिळतं आहे. त्यामुळं TTMच्या टीमला माझ्या खूप मनापासून शुभेच्छा. TTM चित्रपटातील गाण्यांनी तर धुमाकूळ घातलाय. त्याचबरोबर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुद्धा धमाल करेल हे नक्की. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. अहमदनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 1 कोटींचा गांजा जप्त, 5 जण पोलिसांच्या अटकेत. स्टेट बँकेकडे कर्जमाफीसाठी आदेश, मात्र जिल्हा बँकेला आदेश मिळाले नाही, शेतकऱ्यांची संभ्रमावस्था. नेवाशातील श्री क्षेत्र देवगड दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान. आणि आळंदीमधनं माऊलीच्या पालखीचं पंढरपूरकडे मोठ्या भक्तिभावानं प्रस्थान, लोटला भाविकांचा महापूर. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त.